वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। आज भुसावल शहर में नगर पालिका नगर अध्यक्ष गायत्री भंगाड़े की पत्रकार परिषद। गायत्री भंगाड़े ने पत्रकार परिषद में क्या कहा कि हमको बीजेपी के नगर सेवक लोग काम करने नहीं दे रहे, शहर का विकास वो करने नहीं दे रहे और हमारे साथ वो हाथापाई पे उतर आए। क्या वजह रही इसकी, देखते रहिए न्यूज़ मास्टर से हर पल हर वक्त हर घड़ी न्यूज़। दादा मी कुठं थांबणार नाही। माझा जो प्रयत्न आहे मी भुसावळच्या जनतेसाठी करणार आहे, कारण माझा अधिकार आहे। आज भुसावळच्या जनतेने मला जो आशीर्वाद दिलेला आहे ते आशीर्वादाचा मी ठाम ठेवणार आणि परिपूर्णपणे भुसावळचा विकास करणार। तरी मला कोणत्याही अधिकाऱ्यापर्यंत जरी गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मुद्दे चुकीचे आहे, ते एक मुद्दे तरी सांगून द्या की मला भुसावळची चुकीचे आहे। हे भुसावळच्या जनतेने माझ्यापर्यंत लेखी निवेदन देऊन मी ते मीटिंगमध्ये टाकलेलं आहे। ते चुकीचे मुद्दे तर नसणार नाही, भुसावळचे विकासाचेच मुद्दे आहे ना। तर वारंवार म्हणता नगराध्यक्ष मॅडम बोलतानी मला असं वाटतं बोलण्यापेक्षा काम करून दाखवणं हे गरजेचं असतं। इसके पीछे आपको क्या लगता है कौन है मास्टरमाइंड? इनके पीछे आमदार साहब है, जो उनके बीजेपी के जो नगर सेवक है, 25 नगर सेवक, उनको ये बोलते हैं। इनकी मीटिंग होने से, अपनी मीटिंग होने से एक दिन पहले इनकी बैठक होती है सर, और उनको बोला जाता है कि जितना मैं बोलता हूँ उतना ही आप मीटिंग में बोलो। ये उतना ही मीटिंग में बोलते और विरोध करते हैं। उनको ये समझना चाहिए कि एक लेडीज को किस हद तक क्या बात करनी चाहिए, क्या नहीं करनी चाहिए। ये मीटिंग में बार बार मुझे अगर तकलीफ देंगे तो ये गलत है ना। और एक लेडीज से कैसी बात कर रही है उनको समझना चाहिए। वो तो मुझसे सीनियर है ना, मैं तो जूनियर हूँ, बट वो मुझसे सीनियर है ना, तो सीनियर या जूनियर से कैसी बात करना चाहिए उनको समझना चाहिए। और कुछ रूल होते हैं कि अपनी जो समस्या है वो टपाल पेटी में एक दिन पहले डालो। तुम मीटिंग में मुझे बोलेंगे मैडम ये लेटर लो, इस पे सिग्नेचर करो, मैं किसी का सिग्नेचर करूँगी मैडम? ये आपको लेना पड़ेगा, ये तो रूल में नहीं है ना। तुम्ही गिरीश महाजनची भेट घेतली होती, तर गिरीश महाजनने भुसावळ विषयासाठी तुम्हाला काय प्रश्न दिले? गिरीश साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो। त्यांनी तिथं गेल्यानंतर ते आम्हाला तेच बोलले की 25 वर्ष झाले तुमचा भुसावळचा विकास झालेला नाही। त्यांचं म्हणणंही बरोबर आहे। आपल्या भुसावळ शहरामध्ये आमदार साहेब असल्यामुळे, मंत्री असल्यामुळे एकतरी भुसावळचा विकास झालाय का? जामनेर शहरामध्ये किती छान आपलं रस्त्याने जाताना बघा किती छान वाटतं, आणि आपल्या भुसावळमध्ये एंट्री करा असं तरी वाटतं का आपल्या भुसावळमध्ये आमदार किंवा मंत्री राहतात? आपल्या भुसावळला आपला कचरासारखं करणं लावलेलं आहे। खेडेगाव तरी बरे आपल्या भुसावळपेक्षा। मग आमदार साहेबांना एकच विनंती आहे की भुसावळची सुधारणा करा आणि भुसावळचा काहीतरी आता इतिहास घडवा की आपल्या भुसावळचं भारतामध्ये नंबर 1 ते 2 नंबरवरती आपलं भुसावळ शहर राहायला पाहिजे। आम्ही गिरीश महाजनकडे गेलो होतो साहेबांकडे, त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की तुमच्या भुसावळ शहरामध्ये मंत्री असल्यामुळे तर आम्ही काय बोलणार आहे। मैंने ये बोला है पत्रकार परिषद में भी कि मुझे हमेशा तकलीफ देते। दूसरी बात में इन लोग ने जो काम के मुद्दे हैं, जलगांव के जो अधिकारी है उनके पास उन्होंने कंप्लेंट करी, और जलगांव के अधिकारी को मुझे यही कहना है कि आप जो भुसावल के जो विषय है उसके लिए तो भी आप कम से कम उस विरोध को भी उसको नामंजूर मत करो, क्योंकि भुसावल के बिचारे जनता के विषय कम से कम उनके साथ मत खेलो। आणि भविष्यामध्ये जर मला कुठला कुठे त्रास झाला तर मी नक्कीच कंप्लेंट करणार आहे। यामध्ये विरोधकांचं एक म्हणणं आहे की आपण जेवढे मुद्दे त्यांच्याकडनं जे पास केले गेलेले आहेत, मान्यता मिळालेली आहे, त्या सगळ्या मुद्द्यांवर एकाही गोष्टीवर तुमच्याकडनं किंवा तुमच्या सगळ्यांकडनं पाठपुरावा केला गेलेला नाही आहे। कोणतेही मुद्दे आतापर्यंत मार्गी लावण्यात आलेले नाही असा त्यांचा सरळ आरोप आहे। या संदर्भात काय सांगाल आपण? मला एक सांगा, जे भुसावळचे हिताचे जे विषय आहे जर ते स्वतः मार्गी लावू देत नाही तर विषय पुढे कसं काय जाणार? यावर असाही आरोप होत आहे की तुमच्या बळाचा जो वापर म्हणजे पदाचा जो वापर आहे तो होताना कुठेही दिसत नाही आहे। तसं तर काही नाही आहे। मला जनतेने जर निवडून दिला आहे तर माझा अधिकार आहे भुसावळच्या जनतेचा विकास करायचा। जर हे लोक मला वारंवार मला त्रास देतील आणि मीटिंगमध्ये मला हे असे मजबूर करून टाकते की मला मीटिंग तहकूब करावी लागते, आणि मीटिंगमध्ये जर कोणा दुखापती झाली तर ते कोणावर येणार आहे? त्यांच्या नगरसेविकाही तसेच करतात, नगरसेवक पण तसेच करतात, वारंवार टेबलापर्यंत येतात। मला एक सांगा, त्यांना जे बोलायचं आहे त्यांनी त्यांच्या जागेवर उभं राहून बोलायचं। यामध्ये त्यांनी एक गोष्टसुद्धा नमूद केलेली आहे जिथे गोंधळ झालेला होता
त्या गोंधळामध्ये आपल्याच नगरसेविका, कोणी एक महिला नगरसेविका आहे, त्यांनी नमूदसुद्धा केलं होतं तिथे स्क्रीनवर दाखवून. त्यांनी सर्वप्रथम एका महिलेला धक्काबुक्की केली होती. त्या संदर्भात काय म्हणाला आपण? धक्काबुक्की बघा, आमच्या नगरसेविकांनी कोणालाच नाही केलेलं आहे. हे लेडीज जे आहे विरोधी पार्टीचे, बीजेपीचे, हे आमच्या महिलांना त्रास देतात. मग जर आमच्या महिलांना जर ते त्रास देतील नगरसेविकांना, ते कशाला सहन करणार आहे? तुम्ही त्यांना बोलू का देत नाही मीटिंगमध्ये? तुम्ही बोला, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे का? तुम्ही त्यांच्या अंगाजवळ जाणार, त्यांना पोचवणार, मग ते शांत बसणार आहे का? एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची सहन करण्याची. जर ती सहनशक्ती संपली तर कोणी सहन करत नाही कुठल्याही गोष्टी. मॅडम, एक नागरिकांचा विषय आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून 3 महिने झालेले आपल्या सत्ता स्थापनाला, आतापर्यंत कामं का सुरुवात झालेली नाही कामांचे, नागरिकांचा प्रश्न आहे. नागरिकांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी देते. भुसावळचे जे काही विकासाचे जे मुद्दे आहेत ते विरोधी पार्टीवाले त्या मुद्द्याला विरोध करत आहे. आता मला एक सांगा, जर वारंवार ते पक्षीवाले त्यांना त्या गोष्टीला, भुसावळच्या विकासाला विरोध घालते, तर भुसावळचा विकास कसं काय होणार? आणि पाण्याचा प्रश्न जो होता सर्वात पहिले मला सोडवायचा होता, त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे. अमृत योजनेचं काम त्यांनी थांबवलेलं आहे. ते का थांबवलेलं आहे? त्यांना काय जाणवायचं आहे की नगराध्यक्ष मॅडम भुसावळच्या जनतेपर्यंत पाणी नाही पोहोचवत आहे, माझ्याकडनं मी परिपूर्ण करत आहे, पण ते तिथेही मला अडथळे आणताय. का अडथळे आणताय? आणि भुसावळच्या जनतेला हे सुद्धा करत आहे की ते लोक त्या मुलीला त्रास देत आहेत. आणि जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते आम्हीच सांगितलं की तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा, की भुसावळच्या जनतेला समजेल की कोण चुकीचं आहे आणि कोण चुकीचं नाही आहे. काय आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण होत आहे, स्पष्ट दिसत आहे की विरोधी पार्टीवाले माझे टेपल्यापर्यंत येऊन मला त्रास देत आहे. आणि भुसावळच्या जनतेचा इतका माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे की ते मला कुठल्याही गोष्टीची दुखापत होऊ देणार नाही. आणि सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून मी खूप आभार मानते की वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहे. मला बोलायचं असं आहे की आमची जे काही मीटिंग असते प्रत्येक मीटिंगमध्ये विरोधी पार्टीवाली, बीजेपीवाली विरोध घालतात. मला एक सांगायचं आहे की विरोध का घालता तुम्हाला भुसावळचा विकास करायचा नाही आहे का? कमीत कमी मला तरी भुसावळचा विकास करू द्या, कारण भुसावळच्या जनतेने त्यांचा आशीर्वाद ठेवून मला नगराध्यक्ष बनवलेला आहे. तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावं. हे प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या टेबलापर्यंत येतात आणि टेबलावर हात ठोकता आणि हातातून माईक हिसकता. एक लेडीजला हा त्रास देणं हे गुन्हा आहे. हे सर्वांना माहीत आहे की लेडीजला कधीही त्रास देऊ नये. जर तुम्हाला त्रास द्यायचा असेल तुम्ही वारंवार जर ते करणार तर मी हे सहन करणार नाही. आणि भुसावळच्या जनतेने जर मला निवडून आणलं आहे तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावी. आणि सदैव त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार भुसावळच्या जनतेचा तोही मी सहन करू घेणार नाही. आणि जे काही वारंवार घडलं जातं आहे, मला हरिशमेंट केलं जातं, हे का होतंय? मी साधारण घरातली व्यक्ती आहे म्हणून का? समोरच्यांनी हेच समजायला पाहिजे की हे जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांना हे खपत नाही का? वारंवार ते मला हरिशमेंट केलं जातं. आणि जे काही मुद्दे आहेत भुसावळचे विकासाचे आहेत त्याला हे विरोध करत आहे. घडी जर विरोध करतील तर भुसावळचे कामं कसं काय होणार? मला हे तरी सांगून द्या की 9 वर्षामध्ये बांधाऱ्याचं काम यांनी चालू का नाही केलं? ते काम मी करून घेतलेलं आहे, त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे. भुसावळच्या जनतेला जो पाण्याचा त्रास आहे मी तो सोडवण्याचा प्रयत्न करते, त्यालाही हे विरोध करत आहे. ते ही कुठपर्यंत जाऊ शकता हे जनतेलाही कळत आहे. आणि जनता माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही. आणि जनतेने जर मला निवडून दिलं आहे तर मी त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि भुसावळचा विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि भुसावळचा विकास करेल हे माझे शब्द आहे. जरी मला कोणी किती हरिशमेंट केलं किंवा किती त्रास दिला मी त्या गोष्टीला घाबरणार नाही. कारण भुसावळची जनता, माझे मायबाप, माझे भुसावळचे भाऊ बहिणी माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही. आणि भुसावळचा विकास होणार. आणि माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी मोठ्या याच्या बोलण्यावरनं आणि अधिकारी आणि हे मंत्र्यांच्या आणि हे गुंडांच्या किती दबावामध्ये आहे ते तुम्ही बघा. आता याच्या आधी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये स्थायी समितीची एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये युवराज लोणारी पदाधिकारी नव्हते. तर इतकी सुरळीत 1-1.5 तासची मीटिंग चालली आणि सर्व विषय व्यवस्थित झाले. आता आपण स्वतः बघू शकता की प्रांत अधिकारी साहेब आणि CO साहेब यांच्या दालनामध्ये हे म्हणजे एक गटनेता इशारा करतो आणि सर्व जमा होऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनाही सोडत नाही. जे जिल्हा म्हणजे भुसावळ तालुक्याचे जे दंडाधिकारी बॉस आहेत
त्यांच्या अंगावरती जायला कमी करत नाही. प्ले करा तो व्हिडिओ. गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. तिथं तोडफोड सुरू आहे. तिथं भिंती मारायला लागताय, सामाजिक ठिकाण बोलल्या जात आहे. याला कोणाला जबाबदार? हे बघा, अशा पद्धतीने जे आहे ही जी गुंडगिरी आहे, एक प्रांत अधिकारी साहेब सारखा अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी साहेब या ठिकाणी सीओ आहे आणि या ठिकाणी दादागिरी गुंडगिरी बघा कोण करतोय. बघा त्यांनी आपण बघू शकता की त्यांनी इशारा केला, प्राण साहेबांचा टेबल ठोकला आणि त्याच्यानंतर ते सर्व बाकीचे जे गुन्हेगार आहेत, जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी ते कसे धावून गेले अधिकाऱ्यांच्या अंगावरती. ते तुम्ही अधिकाऱ्यांवरती बघा. गायत्रीताई आणि आम्ही तर समजा सभागृहातच असतो, पण ते जर प्रांत अधिकाऱ्यांना घाबरत नाही तर त्याच्यावरती हात कोणाचा आहे ते आपण सर्वांनी बघायला पाहिजे. गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. तिथं तोडफोड सुरू आहे. तिथं भिंती मारायला लागताय, सामाजिक ठिकाण बोलल्या जात आहे. याला कोणाला जबाबदार? सर्वांनी बोलायचं. इकडच्या माणसं असो काही असो कोणी असो त्यांनी नगराध्यक्षांनी बोलायचं आहे. नगराध्यक्षाला काय निर्णय घ्यायचे ते घेऊन त्यांचा तो अधिकार आहे. तर माझी विनंती नगराध्यक्षाला अशी आहे की आता 2 पासून ते सर्व विषय जे आहेत ते विकासाचे आहेत. तर माझी विनंती आहे आपल्याला आधी सभागृहाला की सर्व वार्डातले विषय आहे. प्रत्येक वार्डातले जे आहे जर कोणाचे राहिले असतील, कोणाला वाटत असेल की कोणाला कमी झालं, कोणाला जास्त आलं, तर नगराध्यक्षांकडे त्यांनी द्यायचे त्यांचे विषय, ते त्यांचे विषय टाकून घेतील. मग काही 42 असतील एका वार्डाचे, तर ज्यांच्याकडे असतील त्यांनी 84 विषय द्यायचे असं माझं मत आहे. ते विषय सुद्धा नगराध्यक्षांनी घ्यावे, कोणाचेही असो. आमचं त्याचं म्हणणं नाही आहे. तर माझ्या आता मूळ विषय जे आहे ते सगळे मित्रांनो, या ठिकाणी लोकशाहीवादी नेता कसा असतो, कायद्याचं पालन करणारा नेता कसा असतो आणि सार्वभौमपणे नगरपालिकेचं काम पारदर्शीपणे चाललं पाहिजे. तुम्ही विरोधक आहात, दुश्मन आहात, विकासाचे दुश्मन आहात, तरीही नगराध्यक्ष ताईंना तुमचं म्हणणं मांडा. तुमची कामं करायला आम्ही तयार आहोत. तुमचे प्रश्न मांडायला तुम्ही मांडा. तुमचे प्रश्न एक एक करून नगराध्यक्षांना सांगा. एवढं लोकशाही पद्धतीने छाती ठोकपणे भुसावळ शहराच्या विकासासाठी विरोधकांची कामं करायला संतोष भाऊ चौधरी या ठिकाणी तयार आहेत. परंतु तर या ठिकाणी जे आहे तो व्हिडिओ परत तुम्ही गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना हे बघा, या ठिकाणी जे आहे तुम्ही पण संधी दिली त्यांना, ताईंनी पण संधी दिली, संतोष भाऊंनी पण संधी दिली. तुम्ही आता सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल आणि भुसावळची पण जनता बघत असेल की व्हिडिओमध्ये बंद करा, स्क्रीन बंद. आता सर्वांनी स्क्रीनवर बघितलं असेल आणि भुसावळची पण जनता बघत असेल की दूधचं दूध आणि पाणीचं पाणी काय आहे. आणि मला तरी असं वाटतं की मला बोलायची काही गरज नाही, कारण जनतेला समजून गेलेलं आहे की वारंवार मीटिंगमध्ये वाद घालतात आणि वाद घालायचं कारण त्यांचं एकच आहे की यांना विकास घडवायचा नाही भुसावळचा. ज्यांच्या हातामध्ये गेल्या 9 वर्षापासून 12 वर्षांना सत्ता आहे ते तेव्हा कामं करू शकले नाही, तर ते आता काय काम करणार आहे. मग कमीत कमी आमचे साधारण नगरसेवक किंवा मला तरी कामं करू द्या की जे आमच्या हक्काचे
जनतेच्या हक्काची कामं आहेत ते तरी आम्ही करू शकतो. आणि मला तरी असं वाटतं की त्यांना जर कामं नाही करायची आहे तर त्यांनी बोलू नये आणि त्यांनी कामं पण नको करा. मी 1 नंबर वार्डापासून 25 नंबर वार्डापर्यंतचे कामं करायला तयार आहे आणि मी गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. कारण जनतेचा जो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मला कोणतीही ताकद तिथून हलू शकत नाही. कारण जोपर्यंत जनता माझ्या मागे आहे तोपर्यंत कोणाची हिंमत नाही की मला तो इथून तिथपर्यंत येऊ शकतो. सभा में मीडिया कर्मी को जो है अंदर नहीं जाने दिया गया. ऐसा आपका आरोप लगा कि नगर अध्यक्ष मैडम और माजी आमदार संतोष चौधरी ने जो है मीडिया को बाहर किया. लेकिन अब आने वाली सभाओं में मीडिया का क्या रोल रहेगा, मीडिया अंदर रहेगी बाहर रहेगी? हे बघा सर, तुम्हालाही माहिती आहे की मी सर्वांचा मान सन्मान ठेवते आणि माझी सुरुवात ही असते की मी सर्वांना नमस्कार करते. मग तुम्ही हे समजू शकता की मी तुमचा अपमान करणार का. आणि सभागृह हा छोटा आहे, बरोबर आहे. तर सीओ साहेब मला बोलले की मॅडम पत्रकारांचं काय काम आहे. म्हटलं सर ते तुम्ही ठरवा. आणि तिथं काय सांगितलं गेलं की नगराध्यक्ष मॅडम बोलले की पत्रकारांनी बाहेर जा. मी तसं काही बोललेलं नाही आहे. आणि मला सांगा माझा अधिकार काय आहे. आज तुमच्या मार्गनामुळेच जनतेला समजतं की काय घडतंय काय नाही घडतंय. आणि मी तुमच्याबद्दल असं बोलणार का हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का. मॅडम पुढच्या मिटिंगला पण जर असंच काही झालं तर तुम्ही काय ॲक्शन घेणार यापुढे. हे बघा, पुढच्या मिटिंगला जर असं झालं तर मी पहिला मुद्दा तो गोंधळ घालून देणार नाही. जर त्यांना विकास करायचा नसेल तर ते सभागृहाच्या बाहेर चालले जायचं. जर त्यांना भुसावळचा विकास करायचा असेल तर ते सभागृहामध्ये थांब. आणि प्रत्येक पत्रकाराचा अधिकार आहे सभागृहामध्ये थांबायचा. कारण तुम्हीच एक व्यक्ती जी आहे की भुसावळच्या जनतेपर्यंत निवेदन पोहोचवता की काय घडतंय काय नाही घडत आहे. आणि मला एक सांगायचं आहे, जेव्हा संतोष भाऊ आमदार होते भुसावळचे त्या टायमाला तरी एकदा ते दंगा किंवा बरं दुखापत तरी झालेली आहे का. आणि आताची वेळ बघा, संजय भाऊ सावकारे हे भुसावळचे आमदार आणि मंत्री आहे. भुसावळमध्ये काय घडत आहे. लेडीजला काहीतरी सुरक्षा तरी आहे का. हे त्यांचं कर्तव्य आहे की लेडीजला सुरक्षा पाहिजे. जेव्हा गुंडागर्दी कुठपर्यंत गुंडागर्दी चालणार आहे. भुसावळच्या जनता घाबरायला लागली आहे. आणि आपल्या भुसावळच्या लोकांना बाहेर गावाचे लोक मुली नाही देत आहे. कारण हे आहे की भुसावळ शहरामध्ये पाणी नाही आहे. कारण मजबूर कोणी केलं आपल्या भुसावळ शहरात बदनाम करायला आहे. संजय सावकारांनी केलेला आहे. त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही असे कामं करू नका आणि आमच्या साधारण लोकांना भुसावळचा विकास करू द्या. आणि विकास केल्याशिवाय मी राहणार नाही हे माझं शब्द आहे आणि माझ्या शब्दाला ठाम ठेवणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.